राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर। भविष्यात पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचं टिंगरेंना आश्वासन। नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी। विधान परिषदेची जागा न मिळाल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज। हक्काची जागा मिळायला हवी होती आठवलेंची पोस्ट, तर आगामी महामंडळ वाटपामध्ये वाटा मिळावा आठवलेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना मुंबईत बोलावलं। नाराजी आणि बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर होणार बैठक। भाजप शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची सत्तारांनी केली होती टीका। कांद्याच्या कोसळलेल्या दराविरोधात पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। अहिल्यानगर पालिकेच्या उद्यानामध्ये महिलांचा नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीमध्ये जागेचं शुद्धीकरण। विषारी दारू कांडातील आरोपींना घेऊन सीआयडीचं पथक फुगेवाडीत आल्यानं तणावपूर्ण वातावरण। चप्पल, दगड, सिमेंट ब्लॉक घेऊन नागरिक सरसावले। सीआयडी पथकानं वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला। मुंबईमध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता। आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता। राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। हिंगोलीमध्ये पावसामुळे शेतांमध्ये पाणी। परभणीत रेल्वे स्थानकावरील पत्रे उडाले, तर बारामतीमध्ये गारपीट झाल्यानं फळबागा आडव्या। अहिल्यानगरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून युवकाचा मृत्यू। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळलं भलं मोठं होर्डिंग। कार्यक्रमाचे बॅनर लावण्यासाठी तरुण होर्डिंगवर चढला असता घडली दुर्घटना। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला। तलावातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 15.57% इतकंच पाणी शिल्लक।